नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये आमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण श्री संत गजानन महाराज सेवा समिती चिखली पायी दिंडी सोहळ्यामध्ये श्री क्षेत्र शेगावला या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि भोजन व्यवस्था या ठिकाणी होती आणि भोजन व्यवस्था दरम्यान या ठिकाणी एक आपण मुलाखत या ठिकाणी घेतोय. हरिभक्तपरायण मधुकरजी लोखंडे यांची आपण प्रतिक्रिया घेतोय की कारण की आज धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बाल संस्कार या ठिकाणी महत्वाचे असतात आणि म्हणून ही जी मंडळी आहे चिमुकले आहेत कुठेतरी या ठिकाणी उद्याला कीर्तनकार या ठिकाणी बनणार आहेत आणि त्यांच्यावरती हिंदू संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी चांगले संस्कार बाल संस्कार या ठिकाणी घडताना दिसत आहेत. त्यांना विचारूया काय सांगणार आज यांच्यावर बाल संस्कार होत आहेत. हे वारकरी आजच्या भावी पिढीचे होणारे वारकरी हे श्री क्षेत्र चिखली रोकडा हनुमान सेवा समिती हे श्री क्षेत्र शेगाव येथे पायी दिंडी सोहळ्यामध्ये सर्व वारकरी सामील झालेले आहे. हे बालक चिमुकले लहान लहान मुले हे उद्या भावी पिढीचे होणारे वारकरी आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधने फळ अवघेची तेने अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. किंवा हे उद्या होणारे भावी पिढीचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिका वर दिला करुणा करे विठ्ठले मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या बोलण्यावर संतांच्या शब्दावर संतांच्या पावलावर आपण या सर्वसामान्य माणसांनी विश्वास ठेवावा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. म्हणजे विश्वास जर ठेवला तर अशा प्रकारे विश्वास म्हणजे विश्वासानं हे जग सर्व विश्वासावर चालू आहे भरोशावर चालू आहे. म्हणून हे भावी पिढीचे होणारे हे बालक यामध्ये कोणी तुकोबाराय होतील कोणी ज्ञानोबाराय होतील कोणी एकनाथ महाराज होतील कोणी निवृत्तीनाथ होतील कोणी सोपानदेव होतील कोणी अशा प्रकारे नामदेवराय होतील असे मोठमोठे महान संत होणारे कोणी कीर्तनकार होतील. कारण काय हे आज या चिखली परिसरामध्ये मौनी महाराज शिक्षण संस्थेमध्ये हे सर्व विद्यार्थी शिकत आहे आणि यांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्याम महाराज डाकोरकर यांना विद्येचं दान प्रदानपर करीत आहे. ते हे विद्यार्थी दशेमध्ये हे शिकत आहे. यांचं एक भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट ते हृदय पोटी करुणी पोटी साठवी तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. ह्यो ठेवा आहे उद्याच्या भावी पिढीचा हा ठेवा आहे. म्हणून तुकोबाराय ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया तुका झाला असे कळस भजन करा सावकार. म्हणून हे पाय आहे. आज हे भावी पिढी याचा कळस उद्या तुकोबाराय कळस झाले. कळसाचं अशा प्रकारे कळस बसल्यानंतर मंदिराचं बांधकाम पूर्णत्वाला होतं त्यावर नंतर बांधकाम करता येत म्हणून हे चिमुकले अशा प्रकारे आज हे पाय आहे. उद्या हे कळसापर्यंत शिगेपर्यंत तुका केवडा केवडा तुका आकाश आहे एवढा. यांची भरारी सुद्धा यांची झेप सुद्धा आकाशाला अशा प्रकारे गगनाला मावणार नाही. यांच्याकडून असे भगवंत हे सत्कार्य करून घेऊ. ते गजानन महाराज या शेगाव या नगरीमध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. पुंडलिका महाराज या ठिकाणी आज धावपळीच्या युगामध्ये हे जे विद्यार्थी वर्ग जो आहे शिक्षण या ठिकाणी घेतोय परंतु शिक्षणापासून हे जे आध्यात्मिक क्षेत्रामधले या ठिकाणी धडे महत्वाचे आहेत काय वाटतंय. नाही आध्यात्मिक क्षेत्र और संसार तर कोणी कसोटीनं करेल सासोटीनं करेल परंतु परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. या परमार्थामध्ये लाभ आहे हानी नाही नुकसान नाही. कारण काय यांच्यावर यांनी कमीत कमी हे विद्यार्थी माळकरी झाले. पुढे चालून आईवडिलांना शिव्या तर देणार नाही आईवडिलांना तर लाताबुक्के तर मारणार नाही कोणाला बाबा म्हणतील. यांच्यावर अशा प्रकारे आज पैसे जीवनामध्ये किती येईल किती जाईल परंतु हे संस्काराच्या माध्यमातून एक केंद्रामध्ये अशा प्रकारे मौनी महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहे. त्यांच्यावर योग्य वेळी कारण काय कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतो त्याप्रमाणे त्यापासून ते भांडव मडकं राजन गाढव हे घडल्या जातं. त्याप्रमाणे यांनाही सुद्धा अशा प्रकारे यांना बुद्धी दीप तैशी दीपकडे कोणा धाकोटी तरी म्हणजे बुद्धी अशा प्रकारे लहान मोठी कोणाची म्हणायची नसते. ज्यांच्याकडूनही सुद्धा मला ज्ञान मिळू शकते असं समजायचं नाही की लहान आहे. लहान माणसाकडून सुद्धा एखादा शब्द अशा प्रकारे उपदेश जर झाला शब्दशस्त्रे झाले क्लेश
संती मानावा उपदेश. संताचा जर उपदेश जर झाला तर एका क्षणात माणसाच्या जीवनाचं परिवर्तन होऊ शकतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द महाराज या ठिकाणी वृद्धाश्रमाची संख्या या ठिकाणी वाढत जाताना दिसते, त्याच्यावर काय भाष्य करणार? कारण की काय आहे संस्कार वृद्धाश्रमामध्ये आई वडील नेऊन घालण्याचं कारण की हे जे आज हे विद्यार्थी घडत आहे हे उद्या वारकरी होणार आहे, हे उद्या एक संत होणार आहे, उद्या एक महात्मे होणार आहे, उद्या एक एखाद्याच्यामध्ये जपी तपी अशा प्रकारे योगी होणार आहे. यांच्या हे आई वडिलाला तर शिव्या देणार नाही, आई वडिलाला तर वृद्धाश्रमामध्ये घालणार नाही. कारण का ज्यांच्यावर संस्कार घडलेले नाहीत, जे अज्ञानी आहेत, जे या परमार्थापासून वंचित आहे, तेच मुलं आपल्या आई वडिलाला वृद्धाश्रमामध्ये नेऊन घालतात. त्यांचा अशा प्रकारे जीव तोडणार नाही. कारण का हे वारकरी अशा प्रकारे परोपकारी जीवन आहे यांचं. यांना आजपासून यांच्या म्हणजे पहिल्यापासून यांना अशा प्रकारे परोपकाराची भावना हे संत हे शिकवत असतात. महाराज आज आपण या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झाले, या दिंडीतले जे सेवा समितीचे जे कार्यकर्ते आहेत अहोरात्र पण या ठिकाणी झटतायत. गजानन महाराजांच्या पालखीमध्ये पायी सोहळ्यामध्ये आनंद या ठिकाणी वारकऱ्यांना देत आहेत, जी सेवा सुद्धा देत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगणार? त्यांचं तर भाग्य उजळले, भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ उडीला, संपुष्ट हृदय पोटी करुणी पोटी साठवे तुका म्हणे होता ठेवा तोया. गजानन महाराज सद्गुरू गजानन महाराजांची त्यांच्यावर कृपा झाली म्हणून ते अशा प्रकारे गेले 27 वर्षापासून श्री क्षेत्र चिखली ते श्री क्षेत्र शेगाव येथे पैदिंडी सोहळा घेऊन येतात. आणि मी सुद्धा मी गोधरी येथील मधुकर लोखंडे, मी सुद्धा या दिंडीमध्ये 25 सातत्यानं अशा प्रकारे 25 वर्षापासून चौबदारकी ही सेवा करत आहे. मी अहोरात्र अशा प्रकारे 40 वर्ष पोस्ट ऑफिसची नोकरी करून 4 वर्ष रिटायर झाले. आता नुकतंच पंढरपूरला पायदिंडीच्या सोहळ्यामधून नुकतंच आलो, 1 महिना पायदिंडी प्रवास झाला आणि लगेच इकडे 3 दिवसाच्या प्रवासासाठी इकडे या शेगाव नगरी इकडे आमची धाव झाली. मी सुद्धा या दिल्लीमध्ये चौबदार आहे. आमच्या गावचे कौतिकराव भाऊ सुद्धा या दिल्लीमध्ये सरकारी नोकरीमध्ये काय असताना या ठिकाणी जे मंडळी या ठिकाणी कार्य करते, सेवा देते सरकारी नोकरीमध्ये, ते कुठेतरी या ठिकाणी अध्यात्मापासून काहीतरी दूर जात आहेत, परंतु अध्यात्म आपण या ठिकाणी पकडलेलं आहे, काय सांगणार? नाही, हे काहीतरी पुनर्जन्मीच पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पाऊल. ही संत कृपा झाली माझ्यावर, काहीतरी आईवडिलाची कृपा झाली, संतांची कृपा झाली, काहीतरी बालपणी पूर्वजन्मीच अशा प्रकारे काहीतरी फळ असेल तेव्हा हे अशा प्रकारे तेव्हाच या मुखामध्ये भगवंताचं नाम येऊ शकतं. कारण की मी माझ्या मतानं आपल्या बळे नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची. कारण की माझी या मौली ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली या बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातला प्रभू. माझे वाचेमधून अशा प्रकारे सत्य आणि शुद्ध शब्द येण्याकरता असंख्य जन्माचं तप, एका जन्माचं तप नाही म्हणून असंख्य जन्माचं तप होतं. म्हणून या मुखातून अशा प्रकारे कुठेतरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. आणि ही वारकरी मंडळी अशा प्रकारे सातत्याने अहोरात्र सेवा करत आहे. कोणाला चहाची कमी नाही, कोणाला खाण्यापिण्याची कमी नाही, रोज गुलाबजामुनच्या पंक्ती सर्व अशा प्रकारे मुबलक आहे गजानन महाराजाच्या कृपेने. महाराज या ठिकाणी आरबी मराठी संवादच्या माध्यमातून नेहमी या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी सामाजिक लेवलवर असतील, धार्मिक लेवलवर असतील, आम्ही बातम्या या ठिकाणी प्रकाशित करतोय आणि दर्शकांना आनंद देतोय. आमच्या चॅनल बद्दल काय सांगणार? अरे तुमचं चॅनल तर तुमचे आभार मानावे. कारण की तुम्ही अशा प्रकारे आपला जो हा संवाद चालला, हा आरबी मराठी चॅनलचा हा जो संवाद चाललेला वारकऱ्यासोबत जो संवाद चालला, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अदर स्टेट देशामध्ये सुद्धा तुम्ही हे चॅनलच्या माध्यमातून हे जे चर्चा ही हा सत्संग आहे हे बाहेर अशा प्रकारे तुम्ही पोहोचता. तुमचे खूप आभार मानावे. कारण काय या जगतामध्ये सांगितलेलं आहे, माऊली ज्ञानोबा राय सुंदर वर्णन करता, हे विश्वची माझे घर अशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपलं झाला. हे जग हे पूर्ण जग आहे या वारकऱ्यानं हे माझं घर आहे. या प्रत्येकावर अशा प्रकारे समान व्यक्तिमत्व पाहण्याचा दृष्टिकोन समान ठेवला पाहिजे. याच्यामध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे, ऑल वर्ल्ड फॉर द विश्व अँड ईच मॅन फॉर द सेम नॅचरली, ईच मॅन ऑर ॲनिमल्स for the same naturally and behind exactly for the God placed you and at a time for the student and regular study. म्हणजे मनुष्यानं अशा प्रकारे काही व्हायचं नाही, संत व्हायचं नाही, संत महात्मा व्हायचं नाही, देव व्हायचं नाही, साधू व्हायचं नाही, जपे व्हायचं नाही, तपे व्हायचं, सदैव अशा प्रकारे एट ए टाइम फॉर द स्टुडंट अँड रेग्युलर स्टडी. सदैव अशा प्रकारे विद्यार्थी राहून फक्त अभ्यास करायचा अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमपुरुष देवयाती पार्थानुचिंतन. जे गोपालकृष्ण भगवान परमात्माने ज्या अर्जुनाला जे अशा प्रकारे गीतेचं तत्वज्ञान गुह्य ज्ञान सांगितलं
हेच ज्ञान तुम्ही आम्ही अशा प्रकारे प्रदान करावं, शास्त्राचं अवलोकन करावं आणि आपलं जीवन अशा प्रकारे उज्ज्वल करावं, हीच अशा प्रकारे गजानन महाराजांची आम्ही प्रार्थना करूया. मित्रांनो, आपल्या सोबत होते लोखंडे महाराज, कारण की धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि पोस्टमन की या ठिकाणी नोकरीमध्ये आहेत, परंतु रिटायरमेंट आहे आणि रिटायरमेंट धरून कुठेतरी या ठिकाणी संत जीवनामध्ये या ठिकाणी तो आनंद मिळवण्यासाठी सातत्याने या ठिकाणी ते वारी करत असतात. आपल्या सोबत सर्व क्षणचित्र या ठिकाणी शेगाव नगरीमध्ये आपण टिपतोय, भोजनादरम्यान या ठिकाणी टिपतोय आणि बालसंस्कार कसे घडावे आणि उद्याला विद्यार्थ्यांनी कशी झेप घ्यावी हा प्रकार सुद्धा या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे. हे सर्व क्षणचित्र शेगाव नगरीमध्ये या ठिकाणी टिपतो, या ठिकाणी थांबतो. जय गजानन. जय जय गजानन.